नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम या संकल्पनेअंतर्गत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडाव्यात यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पुढाकार घेऊन आनंददायी परीक्षांचा पॅटर्न जिल्ह्यामध्ये राबवण्याचा मानस हाती घेतला आहे। तर या संदर्भात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी माहिती दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री, माननीय पालकमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या निर्देशाखाली इयत्ता 10वी व 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर दिलेली आहे। त्यानिमित्ताने मी आपणास अहिल्यानगर जिल्ह्याचा एक आनंददायी परीक्षा पॅटर्न राज्यात आदर्श ठरण्यासाठी आवाहन करत आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या आणि जीवनाचा महत्त्वाच्या टप्प्यावर उभे असताना तुम्ही ज्यावेळी बालवाडीमध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून आतापर्यंत शिक्षण साधनेची ही जणू परीक्षा आहे, हे लक्षात ठेवून आपण हे महत्त्वाचे आयुष्याचे पेपर लिहूया। आई वडील, शिक्षक यांच्याबरोबर हे महाराष्ट्र शासन देखील तुमच्याबरोबर आहे। परीक्षा केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देताना आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत। एकाग्रता, लेखनातला मुद्देसूदपणा, वर्षभराच्या अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर या परीक्षा आपल्या आनंददायी बनवायच्या आहेत। आपला आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या 2 मंत्राच्या आधारे आपल्या अभ्यासाची सिद्धी परीक्षेच्या व्यासपीठावर मांडायची आहे। आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या जोरावर आपण या परीक्षेला साधं आणि सोपं करून घेणार आहोत। प्रत्येक पेपरवेळी दीर्घ श्वास घेऊन चेहऱ्यावर स्मित हास्य करून मन भरून उत्तरे लिहायची आहेत। निकालानंतर आपले गुण आपले असावेत असा स्वाभिमान मनी बाळगताना महत्त्वाकांक्षी स्वप्नांना आपल्या पूर्ण करायचं आहे। चमकदार दगडाला पैलू पाडूनच हिरा बनतो। छन्नी हातोडीच्या गावातूनच सोबडदोबड दगडातून सुबक आकार प्रकटू लागतात। अशा परिश्रमाने तुला तुझे आयुष्य घडवायचे आहे। म्हणून तुम्हाला या यशस्वी आनंददायी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।